श्री स्वामी समर्थ. स्वामी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत. तर अभिषेक कसा करायचा, अभिषेक करताना कोणकोणत्या वस्तूंचा अभिषेक करायचा, तसेच कोणकोणते स्तोत्र मंत्र वाचायचे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरुपौर्णिमा हा सगळ्यांचा आवडता सण आहे, कारण या दिवशी आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. मग ते कोणीही असोत, लहानपणापासून आपले गुरु आहेत किंवा आत्ता जे आपले गुरु आहेत, जन्मल्यापासून पहिले गुरु आपले आईवडील असतात. त्यानंतर आपण शाळेत जातो त्यावेळेला आपले शिक्षक आपले गुरु असतात. तसेच आध्यात्मिक प्रवासामध्ये स्वामी समर्थ आपले गुरु आहेत. या दिवशी आपल्याला स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त. तर तो अभिषेक कसा करायचा? अभिषेक करताना आपल्याला मूर्तीखाली एक मोठं भांडं घ्यायचं आहे. म्हणजे जे अभिषेक पात्र आहे ते जास्त खोलगट असावं, म्हणजे अभिषेक करण्यासाठी वेळ जास्त लागणार आहे. जर तुम्ही लहान भांडं घेतलं तर मूर्ती सतत उचलवावी लागेल आणि तुमच्या अभिषेकामध्ये सतत व्यत्यय येईल. त्यामुळे अभिषेक एकदा सुरुवात केली की तुम्हाला ती मूर्ती उचलण्याची गरज पडली नाही पाहिजे, म्हणून घेतानाच तुम्ही एक मोठं भांडं घ्या आणि त्यामध्ये अभिषेक घालायला सुरुवात करा. आता अभिषेक आपण कशाचं घालू शकतो, तर काही लोक चंदन, मध, दूध, पंचामृत या सगळ्यांनी अभिषेक करतात. परंतु ते आपण ग्रहण करू शकत नाही, पिऊ शकत नाही. म्हणून आपण जर या सगळ्यांनी अभिषेक करणार असाल तर सुरुवातीला तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत चंदनाने, दुधाने, मध, पंचामृत या सगळ्यांनी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून ती मूर्ती स्वच्छ करून नंतर अभिषेक पात्रामध्ये तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता. पाण्याने अभिषेक केला तर ते पाणी आपण सगळ्यांना तीर्थ म्हणून देऊ शकतो आणि ते 1-2 दिवस किंवा खूप दिवसासाठी आजारी व्यक्तींसाठी म्हणा, घरात किंवा जर तुम्ही कुणाला पाहुण्यांना किंवा नातेवाईकांना असे देणार असाल तरीही तुम्ही ते पाणी जास्त दिवस ठेवू शकता. म्हणून तुम्ही ही सेवा करताना पाण्याने अभिषेक करा. आणि जे सुरुवातीला करणार आहे ते फक्त पंचामृत, मध, चंदन याने करणार असाल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करू शकता. तर आता अभिषेकाला सुरुवात करताना सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्तवन एक वेळ म्हणायचं आहे, वाचायचं आहे. हे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेली सेवा, ह्या सगळ्या सेवा नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी स्वामी स्तवन वाचायचं आहे एक वेळेला. त्यावेळेला आपल्याला अभिषेक करायचा नाही, फक्त हात जोडून स्वामी स्तवन एकदा वाचायचं आहे. त्यानंतर अभिषेक सुरुवात करायची. सुरुवातीला आपल्याला गणपती अथर्व शीर्ष एक वेळा वाचायचं आहे आणि त्यामध्ये जी फलश्रुती दिली आहे ती वाचायची नाही, फक्त गणपती अथर्व शीर्ष हेच वाचायचं आहे, फलश्रुती वाचायची नाही. तसाच अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पुरुष सूक्त 16 वेळा वाचायचं आहे. 16 वेळा वाचायचं, त्यावेळेलाही आपल्याला फलश्रुती वाचायची नाही. शेवटच्या 16व्या वेळेला फक्त फलश्रुती वाचायची आहे. आणि श्री सूक्त एक वेळेला वाचायचं, त्यामध्ये सुद्धा फलश्रुती वाचायची नाही. त्यानंतर रामरक्षातल्या सुरुवातीच्या 9 ओव्या वाचायच्या आहेत. त्यानंतर फलश्रुती आहे ती वाचायची गरज नाही. त्यानंतर पवमान सूक्त हे वाचायचं आहे एक वेळेला. अशा प्रकारे ह्या सगळ्या सेवा आपल्याला अभिषेक करत करत वाचायच्या आहेत. जर तुमच्याजवळ गळती असेल तर तुम्ही गळती ठेवू शकता, किंवा कोणी एखादी घरातली व्यक्ती असेल तिला तुम्ही अभिषेक करायला सांगून तुम्ही साईडला बसून हे सगळं वाचू शकता. अशा प्रकारे हे सगळ्या सेवा झाल्यानंतर हा आपला अभिषेक पूर्ण होतो. त्यानंतर मूर्ती पाण्यातून बाहेर काढून मूर्ती कोरडी करायची आहे स्वच्छ कपड्याने आणि त्यानंतर ती आसनावरती ठेवायची आहे. जिथं तुम्ही स्वामींची मूर्ती ठेवता त्या ठिकाणी ठेवून त्या मूर्तीला आपल्याला स्वामींना प्रिय असलेलं हिनात्तर लावायचं आहे. स्वामींना हिनात्तर खूप आवडायचं, त्यामुळे आपण दररोज लावतोच, पण या दिवशीसुद्धा आपल्याला आवर्जून हिनात्तर स्वामींच्या मूर्तीला लावायचं आहे. त्यानंतर चंदनाचा तिलक लावायचा आहे स्वामींच्या मूर्तीला आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना वस्त्र परिधान करू शकता. वस्त्र घालून आपल्याला स्वामींना जी पिवळ्या चाफ्याची फुलं आहेत ती अर्पण करायची आहेत. पिवळ्या चाफ्याची फुलं ही स्वामींना खूप आवडतात, त्यामुळे पिवळ्या चाफ्याची फुलं ही स्वामींना अर्पण करायची आहे. आणि तुमच्या जे यथाशक्ती जे तुमच्या हातून होऊ शकतं असं छोटंसं साधं डेकोरेशन किंवा फुलांनी सजवून वगैरे असं तुम्ही डेकोरेशन करून स्वामींना एखाद्या गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवून तुम्ही आरती करू शकता. अशा प्रकारे हा अभिषेक करायचा आहे.
तर आरती तुम्हाला स्वामींची आरती येते ती करू शकता किंवा दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाच्या ज्या आरत्या आहेत त्याही तुम्ही करू शकता. अशा प्रकारे गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेकाची ही सेवा तुम्ही करू शकता. गुरुपौर्णिमेच्या या पावन प्रसंगी स्वामींचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना मिळो आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ